भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन असलेल्या किसान या प्रदर्शनाला पुण्याजवळील मोशी या ठिकाणी सुरुवात झाली आहे. 15 एकरवर पसरलेल्या या प्रदर्शनात 500हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने साजरे करतील. प्रदर्शनाच्या या 5 दिवसात देशभरातील 1,00,000 शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी मावळातील दुर्गम भागातून आलेल्या महिला शेतकऱ्यांनी प्रदर्शनातील नवीन यंत्र पाहून आश्चर्य व्यक्त केलंय. उत्तम वाटलं आम्हाला, मस्त वाटलं ना. शेतकरीच आहे ना, सगळं शेतीचं दाखवलं ना, उत्तम वाटलं आम्हाला, चांगलं वाटलं, छान वाटलं. तर आमच्यापर्यंत पोहोचत नाही, आम्ही गरीब माणसं, पुढे काय आम्हाला नोकऱ्या नाही, चाकण्या काय नाही, घरीच काम करतो शेतीत. मग आम्हाला काहीच पोहोचत नाही, आमच्या पोहोच गाडीची सोय नाही आम्हाला. यांनी आले यांनी आले आम्हाला, यांनी गाडी आम्ही 6 वाजता 6 वाजता निघालो तिथून आम्ही. ती येतात आमच्या गावाला. आम्ही ना मावळातून आलेलो. हे पाण्याची मोटर पाहिली, ट्रॅक्टर पाहिलं, इंजन पाहिलं, परत पाईपलाईन पाहिली. याच्यामध्ये सगळं शेतीच आहे, सगळं पाणी पुरवठ्याचं आहे त्याच्यामध्ये. इथं आम्ही पाहिलं हे, पण ते आमच्या पथवर पोचत नाही, आम्ही त्याला करणार काय? आणि आमच्या इकडं म्हणजे काही वस्तू येत बी नाही आणि आमची सुविधा काही होतही बी नाही, असं आम्ही म्हणतोय. पण तिथवर येतात कुठं, पोचत नाही. खूप दगडाची शेत आहेत आणि कडक आहेत. हे मोठं ट्रॅक्टर काय चालू शकत नाही ताई. हे असं हाताने चालवतो ना, ते ट्रॅक्टर चालू शकतं. तर दुसरं ट्रॅक्टर काय चालू शकत नाही, मोठं ट्रॅक्टर. आणि आमच्याकडे काय पण पिकत नाही, भाताच्या शेतीच्या वर दुसरं काय पण पिकत नाही. मोठं प्रदर्शन तुम्ही पाहिलं होतं का? नव्हतं पाहिलं, आताच पहिल्यांदा पाहिलं. पहिलं चांगलं, छान वाटलं. सगळं आमच्या शेतीसारखं, आम्ही शेतकरी आहे म्हणल्यावर आम्हाला सगळं आवडलं. आम्ही ते रोटरी क्लबच्या माध्यमातून पोहोचलोय. ते आमच्या गावात येऊन बऱ्याच नवीन नवीन गोष्टी आम्हाला सांगतात की तुम्ही या योजना, म्हणजे बऱ्याच हातसडीचा तांदूळ वगैरे ते त्यांच्याकडनं आम्ही त्यांना बनवून दिलेला आहे. बऱ्याच दुसऱ्या म्हणजे पिशव्या, कागदाच्या पिशव्या बनवल्यात आम्ही त्यांच्या मार्फत. आणि त्यांनी आम्हाला सोलर लाईटची व्यवस्था करून दिली. एक पाण्याचा फिल्टरची टाकी बसवून दिली, जिचा उपयोग आम्हाला म्हणजे दर 15 दिवसांनी आमच्या गावात काय एकादशी वगैरे असलं तर आमचं संपूर्ण म्हणजे ह्याचं गावाचं जे स्वयंपाक पाणी जर असेल तर त्याचा, आणि लोकांना फिल्टर म्हणजे मेन फिल्टरचा उपयोग, पाण्याचा उपयोग होतोय. या रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्हाला हे प्रदर्शन पाहायला मिळालं, जे आम्हाला कधी पाहायला नसतं मिळालं. आणि आम्ही गरीब खेड्यातले लोक जास्त येणार नाही या, तर इथं आम्हाला येण्यास संधी मिळाली. आणि इथं ज्या वस्तू आहेत, ज्या कृषी उपयोगाच्या वस्तू आहेत, त्या आम्ही कसा त्यांचा आमच्या शेतीला उपयोग करून घेऊ, तर याच्यासाठी आम्हाला खूप माहिती मिळाली. पुणे जिल्ह्यातील मावळातील अतिशय दुर्गम असलेलं आणि विकासापासून कोसो दूर असलेल्या शिर्दे या गावातील महिला शेतकऱ्यांना तळेगाव दाभाडे रोटरी क्लबच्या वतीने या प्रदर्शनाची सफर घडवण्यात आली. हा जो प्रकल्प आहे, आज इतकं मोठं भव्य एक्झिबिशन, आज किसान ह्याचं नाव काय, किसान एक्झिबिशन, आणि फार्मर प्रॉडक्ट करता आणि फार्मरच्या करता जर प्राधान्य मिळण्याकरता काही गोष्टी रोटरी करते, त्याच्यामध्ये हा एक उल्लेखनीय उपक्रम केलेला आहे. आज या ठिकाणी, ज्या ठिकाणी आपण आता आहोत, त्या ठिकाणी जवळजवळ 40 ते 50 वेगवेगळ्या विविध कंपन्या आपापले उपकरण घेऊन इथं आलेत. आणि अशा या क्राऊडेड एरियामध्ये रोटरी हा एक उपक्रम करतोय, जेणेकरून रोटरी काय चांगलं काम करतोय, रोटरीमध्ये काही चांगल्या गोष्टी होत आहेत, रोटरीमध्ये जे काय प्रोजेक्ट आपण करतो ते इथे शोकेस व्हावेत, अशा प्रकारे हा स्टॉल इथे उभा केलेला आहे. आतापर्यंत तिथे त्या गावात आपण जे काही शेततळी आहेत किंवा त्या गावातली शाळा आहे, म्हणजे बेसिक जे गरजा आहेत ते आमचे करून झालेले आहेत. तेव्हा एक छोटंसं उदाहरण द्यायचं की पिठाची गिरणी नव्हती, बायका 20-20 किलोमीटर डोक्यावर दळून आणायला जायचं. हे सगळं त्यांचं सगळं आम्ही जे काही अडचणी होते ते पार पाडल्यात. आता मेन स्ट्रीम मध्ये होतं. आता 160 पूर्ण गावाची हे आहे का त्याला शेती आहे, तिथे आम्ही पाईपलाईनद्वारे पाणी आणतो. 32 लाखाचा प्रकल्प आहे, तो रोटरी करून देणार आहे, जेणेकरून त्यांना दुसरं पीक घेता येईल. आणि दुसरं पीक घेतलं की त्यांचं स्थलांतर होणार.
स्थलांतर हे आपण त्याच गावात ठेवलं तर मग ते शेती अजून प्रगत होईल. त्याच्याकरता आम्ही ते करतो. यंदाच्या या कृषी प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, लघुउद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आली आहेत. या प्रत्येक दालनात त्या कंपन्यांची उत्पादने शेतकऱ्याला पाहायला मिळणार आहेत. 11 ते 15 डिसेंबर या कालावधीत हे प्रदर्शन असणार आहे.